गणेश उत्सवाची सावली ही सगळ्या गणेश भक्तांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. काही दिवसांवरच गणेश उत्सव येऊन ठेपलेला आहे. मात्र या गणेश उत्सवाला उत्साहित किंवा ते मोठं करतं ते ढोल ताशा पथक. पण या ढोल ताशा पथकावरती महानगरपालिकेने अडचणी घातलेल्या आहेत. महानगरपालिकेच्या ग्राउंडवरती कोणत्याही ढोल ताशा पथकांना सराव करण्यास मज्जाव केलेला आहे. मात्र ही काही मंडळी आहेत ज्यांची ढोल ताशा पथकं आहेत ती सणस मैदान असतील किंवा दुसरे कुठले मैदान असतील महानगरपालिकेचे तिथे सराव करत असतात. नेमकं आता त्यांचं काय म्हणणं आहे या बंदीबाबत, काय वाटतं तुम्हाला? गेली 10 वर्ष झाले आम्ही सणस मैदानामध्ये सराव करतोय आणि 10 वर्षापासून असं झालं की दरवर्षी अधिकारी काहीतरी बंधनं घालतात, पण ज्या वेळेला ते प्रत्यक्ष पाहतात त्यावेळेला त्यांना त्या आमच्या अडचणी समजून येतात. आम्ही इथं कशा पद्धतीने प्रॅक्टिस करतोय, कशा पद्धतीने इथल्या ग्राउंड लेवलचा जो स्टाफ आहे किंवा मैदानावरचे जे कर्मचारी आहेत किंवा प्रशिक्षक आहेत त्यांच्यासोबत जर ते बोलले तर लक्षात येईल की त्यांना आमचा कुठलाही त्रास होत नाही किंवा कुठल्याही सरावाला येणाऱ्या लोकांना, लहान मुलांना कुठलाही त्रास होत नाही. आम्ही सगळेजण इथं खेळीमेळीने एकत्र राहून त्यांनाही मदत करतोय, ते आम्हाला मदत करतात. जसं की आमच्या इथं आता सणस मैदानामध्ये 4 पथकं सराव करतात आणि 4ही पथकांची जागा अशी आहे की ज्या ठिकाणी एका सरावाच्या मंडपामध्ये ते 1.5 महिना संध्याकाळी 7:30 नंतर सराव होतो, पण त्याच्या आधी त्या मांडवाचा वापर बॉक्सिंगसाठी, प्रॅक्टिससाठी सणस मैदानातले जे प्रशिक्षक आहेत ते करतात. एका जागेचा वापर कबड्डीच्या प्रॅक्टिससाठी केला जातो. जे की पाऊस जर पडला तर त्या ठिकाणी त्यांना बॉक्सिंग किंवा कबड्डीची प्रॅक्टिस करणंही शक्य होणार नाही, कारण पावसामुळे त्यांना इथं प्रॅक्टिस करता येत नाही. आम्ही मांडव घालतो, ज्या वेळेला मांडव घालण्याच्या आधी आम्ही सगळं साफसफाई करून घेतो, तिथलं गवत काढतो, तिथली स्वच्छता ठेवतो. त्याच्यानंतर परत मांडव काढल्यानंतर सुद्धा आम्ही सगळं मैदान आहे त्यापेक्षा जास्त चांगलं करून, सुंदर करून, स्वच्छ करून मग आम्ही ते परत करत असतो. म्हणजे आमच्यामुळं आजपर्यंत तरी मागच्या 10 वर्षात कुठलाही त्रास झालेला नाही आहे, इथून पुढे होणार नाही. कोणतं पथक आहे तुमचं? माझं वज्र प्रतिष्ठान. आम्ही गेले 16 वर्ष झाले पुण्यामध्ये वादन करतोय. गेली 10 वर्ष आम्ही सणस मैदानात सराव करतोय. आणि याबाबत अधिकाऱ्यांना भेटले, काय बोलले तुम्ही? अधिकाऱ्यांशी भेट झालेली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही मैदानात सरावाला परवानगी देणार नाही, पण प्रत्यक्ष जर त्यांनी स्वतः ग्राउंडवरती येऊन जर इथं प्रत्यक्ष चौकशी केली असती किंवा त्यांनी इथल्या लोकांशी बोलून जर निर्णय घेतला असता तर कदाचित त्यांना परिस्थिती समजली असती, त्या वस्तुस्थितीवरती त्यांना अंदाज आला असता आणि त्यांना परवानगी द्यायला सोपं झालं असतं. सो असं का परवानगी नाकारली तुम्हाला? असं काय तुमच्याबद्दल सांगण्यात आलेलं आहे? काय तुमच्यामुळे कोणाला अडचण होती? त्यांचं नेहमीप्रमाणे म्हणणं त्यांचं असं येतं की बाबा आम्ही ग्राउंडला अडथळा करतो किंवा सेंटरिक मैदानं जे आहे आतमध्ये तिथं येणारे प्रत्येक जो खेळाडू आहे त्यांना आमच्यामुळे त्रास होतो. पण त्यांनी जर काही गोष्ट जर का बघितली तर आम्ही आमचा सराव चालू करतो सायंकाळी 7 वाजता, जो की त्यांचा टायमिंग संपलेला असतो खेळायचा, खेळाडूंचा. ते गेल्यानंतर आम्ही मग आमचा सराव जो काय आहे तो आम्ही सुरुवात करतो. पण त्यांनी जर का इकडून जर का त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली तर त्यांच्या ज्या गोष्टी लक्षात येतील त्या. पाहिलं गेलं तर ढोल ताशा पथकं ही पुणे शहरात मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्याची म्हणजे काही स्वरूपात तुम्ही रक्कम देखील आकारता आणि महानगरपालिकेचं मैदान वापरता, ज्याचं शुल्क कुठलंही आकारलं जात नाही. हा देखील एक भाग पाहिला गेला पाहिजे. आणि वाढत्या या ढोल ताशा पथकाबद्दल जर तुम्ही निर्णय घेतला किंवा प्रायव्हेट ग्राउंड घेतला तर काय होईल? आज पाहता तुम्ही एक आता जे काय आम्ही जे वादक आहात किंवा आम्ही जे पथप्रमुख आहोत जे की याच भागातले आहोत की नाही की कुठून मुंबईवरून आलोय किंवा कोल्हापूरवरून आलोय, जे काही आहेत ते 1-1 किलोमीटर किंवा अर्धा टकिलोमीटरवर राहणारी संख्या आहे आमच्या जेवढे वादक आहेत तेवढे. त्यामुळं लहानपणापासून आम्ही लहानाचे मोठे याच ग्राउंडवर झालो आहे, त्यामुळं आम्ही अटॅच आहे थोडं या ग्राउंडला, तेच सांगू शकतो. आणि शुल्काचं जर आकारलं म्हणताय तुम्ही तर यामधून कोणताही नफा नाही. जर आम्ही आज तुम्हाला आमची बिलं दाखवली तर किती कर्जामध्ये हे तुम्हाला कळून येईल. बरं, साधारणतः किती मुलं असतात ढोल ताशा पथकात? प्रत्येक पथकामध्ये एक पकडा की 100 जण असतात आणि वाद्यांची संख्या ही 50पर्यंत असते. ती जे की आम्हाला महासंघाने लिमिटेड असं दिलेलं आहे की एवढेच तुम्ही संख्या वापरू शकता, त्यानुसार आम्ही सगळे नियमामध्ये असतो. जर आता हे ग्राउंड बंद केलं तर तुम्ही पर्याय शोधताय का याच ग्राउंडवरती सराव करण्याची अट घालताय? नाही, याच ग्राउंडची आम्ही अट घालतो. त्यावरती साधारणतः किती, म्हणजे साधारणतः बोलणं झाले का त्या अधिकाऱ्यांसोबत महानगरपालिकेच्या, आणि त्यांचं काय म्हणणं? हो, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत आमचं बोलणं झालं आहे की आम्हाला फक्त 45 दिवस तात्पुरत्या स्वरूपाचं एक शेड टाकून आम्हाला जागा उपलब्ध करून द्या, जे की आम्ही परवानगीशिवाय तुमचं करणार नाही. साधारणतः किती पथकं असतात ह्या मैदानावरती? या मैदानावरती मैदानाच्या बाहेर एकतर ही कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे की आपण सनस ग्राउंडच्या मैदानावरती प्रॅक्टिस करत नाही. सनस ग्राउंडचे जे 4 कॉर्नर आहेत,
4 कॉर्नर म्हणण्यापेक्षा कबड्डी संघ एक आहे, कबड्डीची जागा आहे, कबड्डीचा गेट, त्या गेटपाशी 3 पथकं प्रॅक्टिस करतात. जसं की सिमेंट कॉन्क्रीटवरती एक पथक प्रॅक्टिस करते, तिथं बॉक्सिंगची प्रॅक्टिस चालते. कबड्डी मैदानावरती कबड्डीची प्रॅक्टिस होती, तिथं एक पथक चालतं. आणि अशी एक कॉर्नरची जागा आहे मैदानाच्या सोडून, जिथं ऑलरेडी मैदानाला फेन्सिंग केलेलं आहे, जेणेकरून बाहेरचा कुणीही तिथं जाऊ नये, पथकातलं कोणतंही वादक ग्राउंडवरती जाऊ नये, त्याच्यासाठी फेन्सिंग करून दिलेली. तिथं 3रं पथक चालतं. असं पाहायला गेलं तर दुसऱ्या कॉर्नरला आपण गेलो तर तिथं एक पथक प्रॅक्टिस करतं. ती पार्किंगची जागा अवेलेबल आहे. तिथं जेवढे पण स्पोर्ट्सचे विद्यार्थी येतात ते पावसाळ्याच्या दरम्यान, जेव्हा तिथं आत्ता काही तुम्ही बघा कुठे शेड नाही, काही नाही आहे, पावसाळ्याच्या दरम्यान ते त्या शेडच्या इथं हे करतात, त्यांचे स्ट्रेचिंग्स असतात, बाकीच्याही गोष्टी असतात. कुठल्याही पथकातला व्यक्ती, ग्राउंडच्या स्पोर्ट्स स्टाफ असेल, ग्राउंडचा स्टाफ असेल किंवा इथं वर्किंग जे असतील, त्यांना सपोर्टिंगनीच प्रत्येक काम करतं. जेव्हापासून आम्ही इथं आहोत आत्तापर्यंत अशी एकही कंप्लेंट तुम्हाला मिळणार नाही. एवढ्या आमच्या वर्षात याच्याबद्दल. कधी असा प्रकार घडला होता का महानगरपालिकेकडनं? अशी कधी नोटीस देण्यात आली होती, असे कधी आदेश काढण्यात आला होता का यापूर्वी? याच्या आधी कधी झालेलं नाहीये, हे पहिल्यांदाच आहे. त्याच्यामुळेच आम्ही सगळे त्या गोष्टीला क्लिअरिटी मिळण्यासाठीच आम्ही आज इथं जमलोय. बरं, जर तुम्हाला परवानगी दिलीच नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल? परवानगी दिली नाही, आम्ही शेवटपर्यंत प्रयत्नच करत राहणार. आम्ही कोणालाही दबाव किंवा आम्हाला ज्या गोष्टी पाहिजेच अशा गोष्टी नाहीत. आम्ही आत्तापर्यंत नियमाप्रमाणे राहिलेलो आहे. नियमाच्या बाहेर आत्तापर्यंत कुठली गोष्ट घडलेलीच नाही आहे. त्याच्यामुळे नियमाप्रमाणे आम्ही आमची मागणी केलेली आहे. तुम्हाला आमच्यापासून म्हणजे प्रशासनाला जर आमच्यापासून त्रास नाही आहे तर प्रशासनाने आम्हाला मदत करावी, एवढीच आमची प्रत्येकाची मागणी आहे. बाकी ती सोडून बाकी कुठलीच गोष्ट नाही मागत आम्ही. कुठल्या पथकात असता तुम्ही? मी ओम प्रतिष्ठानचा संस्थापक अध्यक्ष आहे. गेली 8 वर्ष झाले आम्ही इथं प्रॅक्टिस करतो. आमच्या एकंदरीत 4ही पथकांच्या खेळीमेळीच्या वातावरणाला बघितल्यानुसार आम्ही प्रत्येक खेळाडूला, प्रशासनाला वारंवार मदत करत असतो. ते इथे येऊन पाहणी करतात, खेळाडू किंवा त्यांचे पालक वगैरे. पण फक्त त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्यामुळे पार्किंगला किंवा दवाखान्याला अडचण होती. इथं जे एक हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलमध्ये केअर सेंटर आहे. म्हणजे हॉस्पिटलमधले पेशंट जे रिकव्हरीसाठी इथं ठेवतात त्यांचं ते हॉस्पिटल आहे, केअर सेंटर आहे ते. ॲक्च्युली ते हॉस्पिटल असं नाही आहे की जेणेकरून पेशंटला आमच्यापासून त्रास होईल. किंवा पार्किंगचं जे व्यवस्था आहे, पार्किंगचे सर्व आम्हाला नियम व अटी माहिती आहेत. त्या हिशोबाने आम्ही सारसबागच्या मागच्या ग्राउंडला आम्हाला पार्किंगला जागा दिली. तिथं पे अँड पार्कच्या आम्ही सुविधा सर्व पथकातल्या मुलांना ॲप्लिकेबल करतो. पेशंटला वादनाने त्रास होईल असं त्यांच्यात स्पष्ट म्हणलेलं आहे. साधारणतः जर वादन पाहिलं तर 50 ढोल असतात, काही ताशे असतात, मोठा आवाज होतो. त्यामुळे नागरिकांनीही यापूर्वी एक तक्रार केली होती. आणि पुण्यामध्ये वाढती पथकांची संख्या पाहता हे कुठेतरी वाढत चाललेलं आहे असं वाटत नाही का? ह्याचा जो पारंपरिक वाद्य जे शाळकरी मुलांसाठी सुरू केलं होतं त्याचा आता व्यवसाय व्हायला लागलेला आहे. सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की हा एक व्यवसाय नसून हा एक छंद आहे. आणि हा छंद आम्ही जो नवीन पिढीला आदर्श द्यायचा आहे तो द्यायचं काम आम्ही करतो. DJ पुढं अश्लील नाच करण्यापेक्षा आपण इथं वादनात जो आनंद व्यक्त करता येतो आपल्याला, त्यासाठी ही सर्व पथकं म्हणजे आम्ही सर्वजण प्रयत्न करत असतो. आणि ह्या प्रयत्नात आम्हाला यश हमखास येतं. दरवर्षी पथकाची वाढती संख्या किंवा वादकांची वाढती संख्या हे त्यामागचं मोठं यश आहे. शेवटचा प्रश्न तुझ्यासाठी, एक ग्राउंड जे तुम्ही वापरता ते महानगरपालिकेचं आहे आणि त्याच्यावरती आता प्रतिबंध तुम्हाला घालण्यात आलेला आहे. ह्याच्या पुढचे आता तुमचे काय पावलं असणार आहे? पत्राद्वारे, निवेदनद्वारे कसं तुम्ही हा ग्राउंड पुन्हा सरावासाठी मागून घेणार आहे? नक्कीच आम्ही आमच्या पथकातून किंवा सणस ग्राउंडला जी पथकं वाजवतात त्यांच्याकडून निवेदन देण्याचा प्रयत्न करत राहू. अधिकाऱ्यांशी बोलू, परत त्यांना समजूत घालण्याचा प्रयत्न करू की काय आहे परिस्थिती नक्की. आणि जर दर आकारण्याचं तुम्ही आत्ता बोललंय की एका माध्यमाने आज आमचं टाकलं की 50,000 रुपये तासाला, त्यांनी येऊन बघावं. आम्ही आर्थिक ताळेबंदी टाकतो दर वर्षाची, आपण सगळ्यांसमोर ठेवतो. त्याच्यात तुम्ही बघावं काय असतं, कसं असतं पथकाचं काय. मी स्वतः स्टेट लेवल क्रिकेट खेळलेलो आहे. आमच्या पथकात डॉक्टर, इंजिनियर सगळ्यांच्या पथकात आहेत. तर आम्हाला त्याच्यातनं मोबदला मिळतो. किंवा पथक प्रमुख तुपाशी, बाकी सगळे उपाशी, हे जे टाकलं आहे हा अपप्रचार झाला. ह्याच्यामुळे आम्हाला दरवर्षी जो त्रास होतो. खरं स्थिती बघायला आल्यानंतर अधिकाऱ्यांना लक्षात येतं किंवा ग्राउंड खरी स्थिती आल्यानंतर हे बघा तुम्ही. त्यानंतर आम्ही ताळेबंदी ठेवतो. ही का ठेवतो? सगळ्यांना ट्रान्सपरन्सी राहावी. मग बाकीचे जे बोलून असं काहीतरी करून जो ज्यांना माहित नाही त्यांच्या समोर जातं. साधारणतः जर किंमत पाहिली तुमचे वादनाची तर ती 50,000 किंवा लाखाच्या दरम्यान असते, बरोबर का? मग हिची जी ट्रान्सपरन्सी आहे, जे यापूर्वीही माहिती पुढे आली होती की पथक मालक तुपाशी आणि वादक उपाशी,
ह्या सगळ्याकडे कसं म्हणजे तुम्ही हीच गोष्ट चुकीची सांगतोय. त्यांना त्या गोष्टी दिसल्या, पण त्यांना पथकाचे वर्षभरातले जे सामाजिक काम आहेत, रक्तदान आहे, अजून काय असेल, शाळेतल्या गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप असेल, ह्या गोष्टी हे पैसे तुम्ही सामाजिक कामाला उपयोग होईल. वैयक्तिक वापरत वैयक्तिक कोणीही वापरत नाही. इथल्या मी पथक नाही वापरत. 100% गॅरंटी देऊन सांगू शकतो. 50,000 1,00,000 रुपये अशी कोणतीही अमाऊंट, अशी फिक्स अशी अमाऊंट कोणी धरलेलं नाहीये की आता समजा एक तुमचं मंडळ असेल, तुम्ही आज लहानपणापासून आपण एकत्र आहे की तुम्ही मला रिक्वेस्ट केली की बाबा माझ्या मंडळात वाजव, तर आपण एक फ्री ऑफ कॉस्ट पण बरेच मंडळांना वाजवत असतो की जे काही आपल्याला पेपरवरती बघितलं आम्ही की तुम्ही जे लिहिले त्यांनी की पथक प्रमुख तुपाशी, वादक उपाशी. आता पालिकेने जर काही लिहिलंय तर पालिकेचा पण गणपती असतो. मानाचे 5 गणपती गेल्यानंतर 6वा गणपती त्यांचा असतो. 3 तास मिरवणूक चालती. जर का तासाचे जर का आम्हाला 1,00,000 रुपये जर का व्यक्तिगत मंडळात देत असतील, तर तुम्ही पण 3,00,000 रुपये देता का आम्हाला? नाही देत. आम्हाला पण जे आम्ही मंडळ वाजवतो ते पण काय असं मोठे नसतात. ते पण आम्हाला जे काय असतात ते आमचे जे मानधन ते आम्हाला त्याच्यात देतात, कमी याच्यात. त्याच्यामुळे आज चुकीचा त्यांचा संभ्रम आहे. आणि पथकांची संख्या एवढी आहे की त्यामुळं हे फक्त आता संभ्रम झाला लोकांचा की 50,000 घेतात, 1,00,000 घेतात. काही लोक घेतही असतील, पण सगळे बोटं हाताची एकसारखी नसतात. त्यामुळे तुम्ही प्रत्येक पथकाचं संख्या, त्यांचे वादनाचे म्हणजे किती मोठा गट आहे काय, ह्याच्यावरती जर विचार केला, त्यांचा वर्षभराचा खर्च, मांडवाचा खर्च हा विचार केला पाहिजे. महत्त्वाची गोष्ट, आपण एकीकडे चर्चा करतोय डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करायचा आणि दुसरीकडे आपण पथकांवरती बंदी घालतोय. मग गणेशोत्सवात वादन कशाचं करायचं? तुम्ही डीजे वाजवायचं नाही म्हणून आमची सगळ्यांची तीच मागणी. ढोल ताशा पथकांची सुरुवातच 40-45 वर्षापूर्वी झाली. 40-45 वर्षाचा इतिहास झाला. त्यात जी पथकं ॲड होत आहेत त्यांची सगळ्यांची इच्छाच आहे की गणेशोत्सवासमोर अश्लील गाणी लावून नाच करणं बंद व्हायला पाहिजे. म्हणून आम्ही ह्या सगळ्या युवा पिढीला एकत्र येऊन संस्कृती जपण्याचा प्रयत्न करतोय. संस्कृतीमध्ये हे लोक एकत्र आणतोय आपण. जर पाहायला गेलं तर पथक वादन जे आयोजक आहेत ते काही आपल्यासोबत होते. त्यांनी त्याच्या व्यथा मांडलेल्या आहेत. मात्र महानगरपालिकेने त्यांच्यावर बंदी घातल्यामुळे त्यांच्या ढोल ताशा पथकावरती कुठेतरी अडचण येऊ शकते. त्यामुळे याबाबत आता महानगरपालिकेने काय निर्णय घेतील किंवा त्यांना ही परवानगी, ही ग्राउंड वापरण्याची परवानगी देतील का, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पुण्याहून मी आदित्य भवार, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन.